करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, प्रत्येक वेळेला आपले कर्म चांगले ठेवले पाहिजेत. कारण कर्म चांगले असेल तर नक्कीच देवाची कृपा आणि साथ दोन्ही आयुष्यभर लाभतील. आपल्या कर्मावर आपला विश्वास ठेवला पाहिजे. कारण ज्या वेळेला तू चांगले कर्म करशील ते चांगले कर्म कधीही वाया जात नाही. योग्य वेळी देव त्याचं फळ आणि साथ नक्कीच देत असतो. मनुष्याने नेहमी बघा प्रामाणिकपणे असलं पाहिजे, निस्वार्थपणे आणि चांगली कर्म करता आली पाहिजे. कारण ज्या ज्या वेळेला चांगले कर्म करशील त्या त्या वेळेला मन तुझं शांत राहील. समाजात तुला मान सन्मान मिळेल. कठीण प्रसंगामध्ये सुद्धा बघा योग्य मार्ग सापडेल. देवाची साथ म्हणजे काय, केवळ चमत्कार नव्हे, तर योग्य वेळी संधी, योग्य व्यक्तींची मदत तुला नक्कीच प्राप्त होईल. म्हणून चांगले कर्म नेहमी बघा प्रत्यक्षपणे हीच देवाची कृपा मिळण्याचं सर्वोत्तम साधन आहे. आज आपण प्रामुख्याने पाहिलं, आज आपण कर्माने बघा प्रत्यक्षपणे खालावलोय. कारण कर्म करत असताना आपण चांगले करतोय की वाईट करतोय हेच आपल्याला कळत नाही. आज दिवसभरात बघा प्रत्यक्षात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून किती चांगले कर्म घडलेले आहेत, किती वाईट बघा प्रत्यक्षपणे कर्म घडलेले आहेत, याचा हिशोबच नाही आहे. पण जेव्हा हिशोब बघा प्रत्यक्षपणे बाहेर पडतो ना, तेव्हा कळतं, अरे चांगले कर्म म्हणजे देवाला अर्पण केलेली एक अनमोल प्रार्थना आहे. कारण त्याच प्रत्यक्षात चांगल्या कर्माने आपलं आयुष्य परमेश्वरसुद्धा बघा सुंदर करून देतो की नाही. पण वाईट कर्म केले तर मग त्याचा त्रास हा आपल्यालाच होणार आहे. म्हणजे आपली प्रगती किती झाली हे कोणी पाहत नाही आहे. पण आपण प्रगती करत असताना लोक आपल्यासोबत किती होते हे नक्की आपण पाहतो ना, बरोबर की नाही. दिवसेंदिवस बघा जसे आपण मोठे होत चाललेलो आहोत तशी आपल्या प्रगतीमध्ये सुद्धा वाढ झाली पाहिजे. आपण दिवसेंदिवस मोठे होत चाललो परंतु प्रगती कमी होत चालली. लोकांना आपण मोठे झालेलो बघा वयाने मोठे झालेलो दिसतो परंतु कर्माने, बरोबर नाही. म्हणून कर्म उत्तमाचे का असणं आवश्यक आहे. आज ज्या ठिकाणी बघा प्रत्यक्षात आपल्याला कठीण प्रसंग उद्भवला त्या ठिकाणी तो कठीण प्रसंग सुद्धा नक्कीच बाजूला सरेल जेव्हा तू परमेश्वराला स्मरण करशील. माणसातला देव सापडावा. ज्या वेळेला बघा प्रत्यक्षात आपण एखाद्या रस्त्यामध्ये जात असताना अनेक अडीअडचणी आपल्याला पाहायला मिळतात, संकट उद्भवतात, तेव्हा आपल्याला वाटतं की कोणीतरी माझ्या मदतीला यावं. मग माणसातला देव सापडावा म्हणून मंदिरात जायची गरज नाही. कारण त्याचं पवित्र कर्म हेच त्याचं मंदिर असतं. का भाग द्यावा लागला. आपण देव शोधण्यासाठी मंदिरात जातो परंतु खरा देव तो अंतरी चोरलासे, सद्गुरु विन तो सर्वथाई न दिसे. कर्माने बघा प्रत्यक्षपणे
ज्या वेळेला ज्या ठिकाणी तू उभा आहेस त्या ठिकाणी अडीअडचण उभी राहिली, संकट आली, स्मरण कर. सोडवणारा प्रत्यक्ष सद्गुरू आहे. म्हणून विचार जर केला ना, आपले कर्म आपले सोबत असतात. कर्म जर आत्म्याच्या शुद्धीने केले तर त्याचा परिपाक बघा नेहमीच देवाच्या आशीर्वादाने गोड होतो. कुठलेही कर्म करत असताना देवाच्या स्मरणाने कर. हे परमेश्वरा, मी अमुक अमुक हे कार्य करत आहे, तर नक्कीच बघा त्या कामामध्ये मला उत्तुंग भरारी दे, सामर्थ्य पुरव. बघा ते कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. म्हणून आयुष्यात चांगल्या कर्माचा ठेवा जमा करत राहा. जसं आपण पैसा जमा करत राहतो ना, त्याचप्रमाणे कर्मसुद्धा जमा करता आलं पाहिजे. कारण आपण आयुष्यात काय कमवतो? पैसा कमवतो, बँक बॅलन्स भरतो, आपली कपाटामधली लॉकर असतात ती पूर्णतः भरून ठेवतो. घेऊन काय जाणार आहोत? विचार करा. एकदा मनाला प्रश्न विचारा, घेऊन काय जाणार आहोत? कपाटाच्या लॉकरची किल्ली चावी घेऊन जाणार आहोत का? नाही ना. कितीही काही कमावलं तरी इथेच राहणार आहे. मग घेऊन काय जाणार आहे? तर आपली कर्म. म्हणून समर्थ म्हणाले आधी कर्माचा प्रसंग. कर्म केले पाहिजे सांग. का कर्मावर बघा प्रत्यक्षपणे हा भाग दिलेला आहे. आपले कर्मच बघा प्रत्यक्षपणे वाईट होत आहेत. दोष आपण दुसऱ्यांना देतोय. जेव्हा आपण कर्मामध्ये बघा प्रत्यक्षपणे देव शोधतो ना, तेव्हा ते कामसुद्धा बघा पवित्र बनत असते. लहान असो किंवा मोठं कुठलंही काम असो, ते पाहायचं नाही आहे. आपण काय करतो? कुठलंही काम मोठ्याने सुरुवात करायला बघतो. हे काम माझं मोठं आहे, ते काम आपण सुरुवातीला करतो. परंतु नाही ना. लहानपणा देगा देवा मुंगी साखरे सारेवा. एखादं काम करत असताना छोटं मोठं पाहू नकोस. छोट्याने सुरुवात कर. बघ तुझ्या कार्याला बघा किती उत्तुंग अशी भरारी पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक वेळेला पाहायचो, आज अनेक विचारांमध्ये देह अडकलाय. देहाला रस्ता सापडत नाहीये. कारण मनुष्याने केलेले वाईट कर्म आपल्याच पाठीशी लागतात. जे जे आपण कर्म करतो ना, ते कर्म बघा आपल्या पाठीशी लागतात. मग आपण काय विचार करतो? अरे माझ्याच पाठी का अशी बघा प्रत्यक्ष आजार, रोग, संकट का मागे लागली? पण जर केलेले चांगले कर्म असेल तर देवाच्या आशीर्वादाने बघा ते संपूर्णतः पुढे उभे राहते. म्हणून लक्षात ठेवा, वाईट कर्म अजिबात करू नका. वाईट कर्माला थाराच देऊ नका. तर जसं आपण एखाद्या बाजारामध्ये बघा जेव्हा जातो, दुकानामध्ये जेव्हा जातो, तेव्हा आपण खराब फळं घेतो का हो? खराब भाजी घेतो का? खराब वस्तू घेतो का? नाही ना. ताजी फळं घेतो, ताजी भाजी घेतो. ताजं बघा काय खायचं वाटलं तर बघा ताजं ताजं घेतो. मग त्यावेळी ताजं घेतो. मग चांगलं घेतो की नाही? वाईट घेतो का? नाही. एक वस्तू घ्यायला 100 आपण दुकानं फिरू, बरोबर की नाही? आणि चांगली वस्तू आपण निवडू. मग तसंच आहे. चांगल्या कर्माला देवाची मंजुरी नक्कीच मिळते, पण वाईट कर्माला वेळेचाही बघा आधार मिळत नाही आहे. मग आपण काय विचार करतो? अरे माझी वाईट वेळ चालली आहे, खराब वेळ चालू आहे. केली कोणी? आपणच, बरोबर की नाही? हे समजलं पाहिजे. देव नेहमी त्याच्या सोबत असतो जो स्वतःला इतरांच्या आनंदामध्ये विसरतो. कारण अशा माणसाच्या प्रत्येक कर्मात देवाचं प्रतिबिंब असतं. देव अखंड आपल्यासोबत. चांगले कर्म करण्यासाठी बघा
आपण संधी शोधत असतो. त्यावेळेला संधी नक्कीच प्राप्त होईल, पण मनसुद्धा शुद्ध असणं फार गरजेचं. कारण प्रत्येक वेळेला बघा, विचार जर केला, संधी आपल्याला चालून येणार नाही आहे. त्यासाठी धडपड करावी लागेल. आणि त्याचप्रमाणे जिथे शुद्ध मन आहे तिथे देव नक्कीच साथ देईल. आज प्रत्यक्षपणे आपण एखाद्या वेळी संकट उभं राहिलं की परमेश्वराला हाक मारत असतो, पण आपण इतरांसाठी किती चांगलं काम केलंय हे आपण पाहिलं पाहिजे. कारण चांगल्या कर्मानेच बघा संपूर्णतः आपल्या आयुष्यात चांगले दिवस पाहायला मिळत असतात. आज जर मी परमेश्वराला हाक मारतोय, माझ्यावरती संकट उद्भवलंय, पण माझ्या मनामध्ये दुसऱ्यांविषयी बघा वाईट, ज्याप्रमाणे कर्माचा भाग येतोय, मग उपयोग काय? कार्य जर खरं असेल तर त्याचं फळ सुद्धा चांगलंच मिळेल. नाहीतर बघा प्रत्यक्षपणे आपल्यावरती अन्याय होण्यासारखं आहे. आज प्रामुख्याने जर पाहायला गेलो, अनेक दिवस आपल्याला पाहायला मिळत असतात. जे कर्म आपण इतरांसाठी करतो ना, तेच आपल्या आयुष्याच्या देवासमोरचा अर्ज असतो. म्हणजेच काय, आपण एखाद्याच्या सुखदुःखामध्ये सामील होतो, एखाद्यावरती संकट उद्भवलं की बघा धावून जातो, मग हे चांगलं केलं ना. जर त्याच्यावरती संकट उद्भवलंय आणि आपण घरातच बसलोय, समोर आपल्या बघा अडीअडचणी उभी राहिल्यात, एखाद्या मित्रासोबत संकट उद्भवलंय आणि आपण फक्त पाहत बसलोय, पाहणाऱ्याची भूमिका घेतली, मग उपयोग काय? म्हणून चांगले कर्म म्हणजे काय, तर मनुष्य देहाच्या आत्म्याला घडवणारी कार्यशाळा. कारण त्यातून निघालेला जो प्रकाश आहे तो देवापर्यंत पोहोचला पाहिजे. जशी आपण उपासना करतो, जशी आपण भक्ती करतो आणि देवापर्यंत पोहोचते, तसे आपण केलेले चांगले कर्म हे परमेश्वराच्या चरणी पोहोचणार आहे. बरोबर की नाही? आपण काम करतो, कामाचे पैसे मिळतात, मग चांगले कर्म केले की बघा त्याचनुसार आपल्याला चांगलं फळसुद्धा परमेश्वरच देणार आहे. म्हणून आज प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलं तर नियोजन केलं पाहिजे, संकल्प करता आला पाहिजे. आपल्याकडे जर पैसा नसला तरी चालेल, पण चांगले कर्म करण्यासाठी बघा आपल्याकडे वेळ हवा. आपण फक्त पैशासाठी कुठल्याही थराला जातो, आपल्याकडून वाईट गोष्टी करून घेतो, परंतु तसं होऊ देऊ नका. एकदा का वाईट सवय लागली, एकदा का वाईट घडलं, लोकंसुद्धा बोलणारी आहेत. जर कर्मानेच बघा आयुष्याची पायाभरणी केली तर त्यावर उभा राहिलेला महल आयुष्यभर ढळत नाही. मग पायाच आपला मजबूत हवा ना. पाया जर मजबूत असेल तर इमारत कोसळेल का? नाही कोसळणार. मग तसंच आपला पाया हा परमेश्वराच्या चरणी बघा उत्तम प्रकारे सामर्थ्यही नसला पाहिजे. जर सामर्थ्य जर असेल तर कुठल्याही इमारतीला धक्का लागणार नाही. म्हणजे इमारत म्हणजे काय, तर आपला देहाला धक्का लागणार नाही. म्हणून कर्म उत्तमाची ठेवा, फळ देणारा प्रत्येक वेळेला ईश्वर आहे. जय जय रघुवीर समर्थ.